ह्या पिठात लाल चटणी, मीठ, हळद आणि थोडे जिरे टाकले आणि तडक्याला मोहरी टाकली. तर मी टाकत आहे बघा आणि हळूहळू सोडायचं. फक्त तिखट जरा मी कमी खाते म्हणून मी तिखट कमी टाकलंय आणि अशी पसरत जायची हळूहळू. एकदम भारी होती ही पोळी. तुम्ही कशावर पण खाऊ शकता. हे पोळी कशी भाजायची आहे तशी भाजून घ्या आणि ताटात काढून घ्या. एकदम मस्त लागते. एकदा ट्राय करून बघा. खरपूस भाजून घेतलेली आहे ही, कारण मला कडक आवडते. हे बघा, ही आहे बेसन पोळी तयार. तर चपातीवर खाऊ शकता तुम्ही, कशावर पण खूप छान लागते. आलटून पलटून भाजून